नमस्कार. आज आपण समजून घेणार आहोत की समाज आपली संसाधने कशी हाताळतो आणि अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रकार कोणते. मानवी जगण्याचा आणि संपत्तीच्या वाटपाचा एकच मूळ प्रश्न असतो. कोणती गोष्ट कोणाला आणि कशी मिळणार? त्यामुळे प्रत्येक समाजाला सुरळीत चालण्यासाठी काय, कसे आणि कोणासाठी उत्पादन करायचे या 3 मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतात. सर्वात जुना प्रकार म्हणजे पारंपरिक अर्थव्यवस्था. इथे पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय आणि जुन्याच प्रथांचे काटेकोर पालन होते. वस्तू विनिमय आणि फक्त स्वतःच्या जगण्यापुरते उत्पादन हे याचं स्वरूप. अमेझॉनमधील काही आदिवासी समुदाय आजही याच पद्धतीने जगतात. दुसरीकडे असते कमांड अर्थव्यवस्था. इथे सरकारच सगळे मोठे निर्णय घेते आणि संपूर्ण बाजारावर पूर्ण नियंत्रण ठेवते. याचा मूळ हेतू समानता आणणे हा असतो, पण यात नोकरशाहीची अकार्यक्षमताही दिसते. उत्तर कोरिया हे याचेच उदाहरण. याच्या अगदी उलट म्हणजे बाजार अर्थव्यवस्था, म्हणजेच भांडवलशाही. इथे संपूर्ण बाजार हा खाजगी मालकी आणि ग्राहकांच्या मागणीवर चालतो. ॲडम स्मिथ यांच्या मते जेव्हा लोक स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात तेव्हा बाजारातील एका अदृश्य हाताद्वारे समाजाचाच फायदा होतो. तुलना केल्यास भांडवलशाही नाविन्य आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते, तर समाजवाद हा प्रामुख्याने समानता आणि कामगारांच्या हक्कांवर भर देतो. पण दोन्हीमध्ये त्रुटी आहेतच. भांडवलशाहीमुळे समाजात असमानता वाढते, तर समाजवादामुळे नाविन्याचा अभाव आणि वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यातूनच मार्ग काढत मिश्र अर्थव्यवस्था उदयास आली, जिने खाजगी क्षेत्राचं नाविन्य आणि सरकारी नियंत्रणातील सुरक्षितता यांचा सुवर्णमध्य साधला. भारताचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण. लायसन्स राज्य सरकारी वर्चस्वाकडून आपण 1991 नंतर आधुनिक मिश्र अर्थव्यवस्थेकडे यशस्वी वाटचाल केली. प्राचीन पारंपरिक पद्धतींपासून ते आजच्या मिश्र प्रणालीपर्यंत अर्थव्यवस्थेचा हा संपूर्ण उत्क्रांतीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा राहिलाय. आजच्या काळात जागतिक बँक देशाच्या दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचा वापर करून या सर्व अर्थव्यवस्थांचे प्रामुख्याने 4 गटात वर्गीकरण करते. अविकसित स्थितीपासून प्रगत अवस्थेपर्यंतचा हा प्रवास कमी, निम्न मध्यम, उच्च मध्यम आणि उच्च उत्पन्न अशा 4 टप्प्यात मोजला जातो. यात अमेरिका किंवा जपानसारखी प्रगत राष्ट्रे आणि दुसरीकडे दारिद्र्याशी झुंजणारी काही आफ्रिकी राष्ट्रे अशी 2 मोठी टोके दिसतात. आता आधुनिक काळात हरित अर्थव्यवस्था उदयाला येत आहेत. या फक्त नफ्यावर नाही तर शून्य कचरा आणि पुनर्वापरावर भर देतात. तंत्रज्ञानामुळे डिजिटल अर्थव्यवस्था देखील वेगाने फोफावते. भारताची जबरदस्त UPI प्रणाली आणि एस्टोनियाचं प्रशासन याचे अगदी उत्तम पुरावे आहेत. पण उबर, झोमॅटोसारख्या गिग इकॉनॉमीकडेही लक्ष द्यायला हवे. इथे कामाची सोय असली तरी नोकरीची शाश्वती नसणे हा मोठा धोका आहे. थोडक्यात कोणतीही अर्थव्यवस्था परिपूर्ण नसते. मग वेगाने बदलणाऱ्या या जगात भविष्यातील संपत्तीचे नियोजन करण्यासाठी मानवी समाज स्वतःमध्ये काय बदल करेल?